नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2024 तर्फा राज्यामध्ये 12,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती निघत आहे। ठीक आहे, तर असं जे विद्यार्थी मित्रांनो उपमुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या घोषणा केल्या त्या वारंवार की आम्ही जवळपास 12,000 प्लस जागांसाठी भरती काढणार आहे। सर्वात अगोदर त्यांनी सांगितलं होतं की 7,000 जागांसाठी काढणार आहे, त्यानंतर 9,000 जागांसाठी, त्यानंतर 12,000 जागांसाठी आम्ही काढणार आहे पोलीस भरती। ठीक आहे, आणि पोलीस भरतीला ज्या विद्यार्थी मित्रांनो हालचाली सुद्धा चालू झालेल्या, कारण की SRPF झालं, बॅट्समन झालं, त्याचबरोबर पोलीस शिपाई झालं, पोलीस चालक झालं, तर याच्या रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत जे विद्यार्थी मित्रांनो एक पत्रक सुद्धा आलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आता जे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे जे आचारसंहिता लागायच्या अगोदर चालू होणार आहे की निवडणुका झाल्यानंतर होणार आहे, तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे की फॉर्म भरणे कधीपासून चालू होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे 12,000 जागांसाठी। तर पोलीस भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि बॅट्समनचं जे पद आहे त्यामध्ये 10वी शिक्षण लागते। तर महाराष्ट्रातील मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर पोलीस भरतीची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात हे अपडेट आले आहे। तर विषय बघू शकता, पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत। तर बघू शकता तुम्ही उपरोक्त विषयाच्या अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपायांची जे विद्यार्थी मित्रांनो जागा रिक्त आहे। ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी विषय त्यांनी मागितलेला आहे। बघू शकता तुम्ही पोलीस चालक, त्याचबरोबर पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि SRPFच्या रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत जे हे अपडेट आहे। ठीक आहे, तर ह्या चार याच्यात ज्या जागा असणार आहे, SRPFच्या सुद्धा जागा असणार आहे, बॅट्समनच्या सुद्धा असणार आहे, शिपाईच्या सुद्धा असणार आहे, चालकच्या सुद्धा या ठिकाणी जागा असणार। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 12,000 जागांसाठी हे भरती असणार आहे, ज्यामध्ये SRPFच्या जागा असणार आहे, पोलीस शिपाईच्या जागा असणार आहे, पोलीस चालकच्या जागा असणार आहे आणि बॅट्समनच्या सुद्धा जागा या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर पोलीस भरती आता नेमकी कधीपर्यंत निघणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहिता जी आहे ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू शकतो। ठीक आहे, ऑक्टोबर महिन्यामध्येच आचारसंहिता लागणार आहे। ठीक आहे, आणि निवडणुका ज्या आहे विधानसभेच्या, तर विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत तर ह्या जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे। ठीक आहे, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आचारसंहिता लागणार आहे। ठीक आहे, आणि मी तुम्हाला आतापासून कोण सांगून आलो, तर पहा मी तुम्हाला दरवेळेस सर्वात अगोदर सांगून देत असतो, जेणेकरून तुम्ही आपापल्या तयारीमध्ये राहिले पाहिजे। कारण की जेव्हा विद्यार्थी मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या, तर त्याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपापल्या तयारीमध्ये राहा, आतापासून तयारी करा। कारण की ग्राउंड जे आहे तुमचं हे जवळपास जुलै महिन्यामध्येच होणार आहे, जून जुलै महिन्यामध्येच तुमचं ग्राउंड होणार आहे असं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि 2014चा मी तुम्हाला त्या ठिकाणी अंदाज दिला होता की 2014ला सुद्धा लोकसभेच्या निवडणुका चालू असताना त्या ठिकाणी ग्राउंड झालं होतं लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर। ठीक आहे, आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की एवढ्या लवकर ग्राउंड होणार नाही बा, ग्राउंड डायरेक्ट आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतरच ग्राउंड होणार आहे, डिसेंबर नंतर ग्राउंड असणार आहे असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटत होतं। आणि भरपूर विद्यार्थ्यांनी सिरियसली घेतलं नाही, भरपूर विद्यार्थ्यांनी जे या ठिकाणी दुर्लक्ष या ठिकाणी केलं। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागा। आता पोलीस भरती 12,000 जागांसाठी कधीपर्यंत निघणार आहे हे तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे जाहिरात आहे पोलीस भरतीची, तर आता विधानसभेच्या ज्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये, आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार आहे। ठीक आहे, आणि आचारसंहिता लागायच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात निघू शकते आणि फॉर्म भरणे चालू होऊ शकते। मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, विधानसभेच्या हे जे पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे, तर ह्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुका। ठीक आहे, तर त्यांना सुद्धा माहित आहे की आपण जर या ठिकाणी सांगितलं आपण भरती काढली, तर त्यांना सुद्धा सांगायला होते की आम्ही ते 18,000 जागांसाठी भरती काढली, 17,000 जागांसाठी सुद्धा भरती काढली, त्याचबरोबर 12,000 जागांसाठी सुद्धा भरती काढली, तर ते त्यांना सांगायला होणार आहे। ठीक आहे, तर त्यामुळे जे हे भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे 2024च्या विधानसभेच्या निवडणुका। आणि या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही वयोमर्यादामध्ये सुद्धा सूट देणार आहे। मुलांनी मोर्चा काढला होता पुण्यामध्ये, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नवीन भरती काढणार आहे 12,000 जागांसाठी, 9,000 जागांसाठी। सर्वात अगोदर ते 9,000 जागा सांगत होते, त्यानंतर आता 12,000 जागा सांगत आहे। ठीक आहे,
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता कसं आहे, विधानसभेच्या निवडणुका समोर आहे, तोंडावर आहे समजा. तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच एक तर तुमचे फॉर्म भरणे चालू होऊ शकते, मी तुम्हाला असं सांगत आहे. ठीक आहे, म्हणजे एकदम तुम्हाला कन्फर्म नाही सांगत आहे की बा फॉर्म चालूच होणार आहे. ठीक आहे, तर फॉर्म चालू होऊ शकते. ठीक आहे, तर आपापल्या तयारीमध्ये राहा. ठीक आहे, तर ह्या आचारसंहिता लागायच्या अगोदरच फॉर्म भरणे चालू होऊ शकते, जाहिरात येऊ शकते, एक लक्षात ठेवा. कारण की त्यांना सुद्धा सांगायला होतं की आम्ही एवढी पोलीस भरती काढली. ठीक आहे, कसं आहे, त्यांना सुद्धा ज्या मुलांना सांगायला ते सुद्धा जेव्हा निवडणुका राहणार आहे तेव्हा सुद्धा ते सांगणार आहे की आम्ही एवढ्या भरत्या काढल्या. तर हेच कारण आहे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकाच्या अगोदर जे हे पोलीस भरती होणार आहे, फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी राहा. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर आपण यामध्ये पोलीस भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि SC/STला मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट असणार आहे. आणि जे चालकचं पद आहे त्यामध्ये 19 ते 38 वयोमर्यादा असते. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट असणार आहे. आणि जे SRPFचं पद आहे, SRPFमध्ये 18 ते 25 वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला 450 रुपये खुला प्रवर्गासाठी असणार आहे, मागासवर्गीयांसाठी 350 रुपये फी असणार आहे. ठीक आहे, तर पोलीस शिपाईचं जे ग्राउंड असते तर उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, आणि बॅट्समनमध्ये खूप कमी उंची लागते. ठीक आहे, त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला पोलीस शिपाईचा तर 1600 मीटर रनिंग आहे पहिला इव्हेंट, तर यासाठी 20 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आहे, 100 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 15 गुण भेटणार आहे. आणि गोळाफेक आहे 15 गुणाचा, टोटल 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे पुरुष उमेदवारांचा. आणि महिला उमेदवारांचा जर विचार केला तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे आणि पहिलं इव्हेंट आणि 20 मार्कासाठी असणार आहे. 100 मीटर आहे 15 गुणासाठी आणि गोळाफेक आहे 15 गुणासाठी. तर टोटल हे 50 मार्काचं फिजिकल होणार आहे. त्यानंतर तुमचं 100 मार्काचं ग्राउंड होणार आहे. आणि SRPFचं कसं आहे, SRPFचं 100 मार्काचं ग्राउंड असते, 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटामध्ये 50 गुणांसाठी, गोळाफेक 25 गुणांसाठी, 100 मीटर 25 गुणांसाठी. ठीक आहे, SRPFचं 200 पैकी मेरिट लागते आणि बाकीचं जे आहे हे 150 पैकी मेरिट लागते. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर तुमचं जे यामध्ये ग्राउंड झाल्यानंतर तुमचा लेखी परीक्षा असणार आहे. तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते तर पहा, सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे पोलीस भरतीची. तर 12वी पासवरच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि बॅट्समनचं जे पद आहे त्यामध्ये फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते. ठीक आहे, तर अशी जे संपूर्ण सिलेक्शन आहे प्रोसेस आहे पोलीस भरती तर पहा आतापासून तयारीमध्ये लागा, कारण की लवकरच ज्या पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, लवकरच जाहिरात येणार आहे. ठीक आहे, कारण समोर जे विद्यार्थी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका आहे तर पोलीस भरती जवळपास 12,000 जागांसाठी ही निघणार आहे. ठीक आहे, तर आतापासून तयारीमध्ये लागा. ठीक आहे, जे पण विद्यार्थी आतापासून तयारीमध्ये लागणार आहे तर त्यांचंच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. दोन्ही सुद्धा चालू द्या, लेखी परीक्षेचा अभ्यास सुद्धा, त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.